आता आज आणि उद्या होळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण अतिशय उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमाचं पालन याच्यामध्ये व्हावं याकरताही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. परिमंडळामधले जे 8ही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल, जे काही संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी एक्स्ट्राचे आमचे फिक्स पॉईंट्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथकं या पूर्ण 8ही पोलीस स्टेशनमध्ये आमचे ॲक्टिव्ह राहणार आहेत. आणि यावर्षी आम्ही विशेष करून महिलांच्या सुरक्षितेकरता हे आमची साध्या गणवेशामध्ये पण पथकं त्याकरता डिप्लॉय केलेले आहेत आणि अशी सर्व पथकं या पूर्ण एरियामध्ये आमच्या परिमंडळ 3 मध्ये ॲक्टिव्ह राहतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये. आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत, ज्या ठिकाणी काही सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमचाही त्या ठिकाणी वॉच राहील. त्याचबरोबर आम्ही CCTV असेल आणि ड्रोन्स असतील याचा सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत आणि जे व्हिडिओज असतील, व्हिडिओ कॅमेराज याचा सुद्धा वापर करून हे सर्व याचं चित्रीकरण करणार आहोत, जेणेकरून सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून हा साजरा करण्यात यावा अशा प्रकारचं नियोजन हा परिमंडळ 3 मध्ये करण्यात आलेलं आहे. साधारणपणे आमच्या परिमंडळामध्ये उपलब्ध असलेला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये 100 पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे 700 पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्ड्स असा हा आमचा पूर्ण परिमंडळामध्ये हा 2 दिवसाचा बंदोबस्त आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशननी आहे आमचे प्रभारी अधिकारी असतील, आमच्या संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त असतील यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंदोबस्ताकरता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळा तयार आहे. नागरिकांना माझं एकच असं आव्हान राहील की हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या भरामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असं हे आहे. लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं माझं सगळ्यांना आव्हान राहील. आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण डोंबिवलीमधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीवंदनच्या पोलीस विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा.